मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेवरून ओबीसी नेत्यांमध्ये मतभिन्नता असल्याचं पाहायला मिळतंय। मंत्री छगन भुजबळ यांच्या भूमिकेला समर्थन नाही असं बबनराव तायवाडे यांनी म्हटलंय। सध्या सरकारनं घेतलेल्या भूमिकेमुळे ओबीसी समाजावर अन्याय नाही असं तायवाडे यांचं म्हणणं आहे। सगळे सोयऱ्याबाबत जी अधिसूचना काढली ती रद्द करा, ती समिती रद्द करा अशी मागणी केलेली आहे मंत्री छगन भुजबळ यांनी। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे सर सोबत आहे। सर, काल भुजबळांची जी पत्रकार परिषद झाली त्यावर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष म्हणून तुमची काय भूमिका आहे? नाही, सध्या तरी मी काल पण बोललो की मी 25 आणि 26 दोन्ही तारखेला जे शासन निर्णय निघाले, शासनाने निर्णय काढला, त्याचा सखोल अभ्यास केल्यानंतर माझ्या हे लक्षात आलेलं आहे की ओबीसी समाजावर कुठल्याही प्रकारचा अन्याय झालेला नाही। ओबीसी मधून कुठल्याही प्रकारचं आरक्षण दिल्या गेलेलं नाही। ज्या काही भाऊ या ठिकाणी 54 लाख 57 लाख 54 लाख 57 लाखाचा केला गेला, मी डायरेक्ट त्या 1 महिन्यापासून बोलतो। आम्ही आता आज काही बोलत नाही जिहाद निघाला, त्याच्या आधीपासून बोलतोय की ज्या नोंदी सापडल्यात त्यामध्ये 99.5% किंवा त्यापेक्षा जास्त 99.99% ह्या जुन्याच नोंदी आहे आणि त्याच्यामुळे सध्या या आमच्या ओबीसीच्या आरक्षणातनं कुठले आरक्षण दिलेलं नाही। फक्त जे 0.0201% असेल, जसं सरकारने जी अधिकृत आकडेवारी 25 तारखेला जाहीर केली, 26 तारखेला, त्यामध्ये मराठवाडा विभागात म्हणजे छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये 24/10/2023 नंतर 20,927 ह्या नोंदी दिलेल्या आहेत। पण त्यांच्या नोंदी सापडल्या म्हणजे 1967च्या पूर्वीचे पुरावे सापडले म्हणून त्यांना तशा प्रकारचे प्रमाणपत्र दिले। जर 1967च्या पूर्वीचा कुठल्याही व्यक्तीचा, कुठल्याही ज्या जाती ओबीसीमध्ये 400 जाती येतात त्यापैकी कुठल्याही जातीचा पुरावा जर सापडत असेल तर त्या व्यक्तीला त्या जातीचं आणि म्हणजेच ओबीसीचं प्रमाणपत्र देणं हे सरकारला बंधनकारक आहे। भुजबळांच्या भूमिकेला समर्थन आहे की नाही तुमचे हे सांगा। आजच्या वेळात आम्ही जोपर्यंत आमच्या संपूर्ण कार्यकारी मंडळाशी, जिल्हाध्यक्षाशी चर्चा करत नाही आणि यावर सखोल विचार करत नाही तोपर्यंत सध्या तरी आम्ही कुठल्याही प्रकारच्या आंदोलनाची भूमिका घेतलेली नाही। ते म्हटले की सगळे सोयरेबाबत मसुदा रद्द करा, ती समिती रद्द करा, ते तुम्हाला वाटते आता? नाही, मी सगळ्या सोयऱ्यांचं सुद्धा जे पूर्ण वाचलेलं आहे, जी आधीची पद्धत आहे त्यालाच त्यांनी कायम ठेवलेली आहे। फक्त आधी वडील, आजोबा, पंजोबा हे शब्द होते, त्याच्याऐवजी आता त्यांनी काका पुतण्या शब्द टाकले। पितृसत्ताक पद्धतीच तिथे कायम ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल केलेला नाही। आणि म्हणून सध्या तरी आणखी आता पूर्ण अभ्यास करून नंतरच का योग्य तो निर्णय आमच्या संघटनेमार्फत घेतला जाईल। भुजबळ काल म्हटले त्यामध्ये त्या बैठकीमध्ये काल बरेच नेते होते, तुम्ही मात्र उपस्थित होते नाही। आपल्या सर्वांना माहिती की माझ्याकडे कार्यक्रम होता आणि माझ्याकडे घरगुती कार्यक्रम असल्यामुळे मी गेलो नाही। मला सुद्धा निमंत्रण होतं पण माझ्याकडे कार्यक्रम असल्यामुळे मी गेलो। आता त्यांचे ओबीसी मेळावे सुरू होत आहे, त्यानंतर राज्यभर यात्रा काढणार आहे, त्या यात्रेत राष्ट्रीय ओबीसी महासंघ म्हणून तुम्ही सहभागी होणार? नाही, आमच्या संघटनेची भूमिका जोपर्यंत स्पष्ट होत नाही, आमच्या पदाधिकाऱ्यांचं जोपर्यंत एकमत होत नाही तोपर्यंत मी त्याच्यावरती कुठलीही वक्तव्य करणार नाही। तुमच्या या बोलण्यावरून असं दिसते की तुम्ही काल जी भूमिका भुजबळ यांनी घेतली पत्रकार परिषदेत त्याला तुमचं समर्थन नाही असा तुमचा सूर आहे? सध्या तरी नाही। आम्ही सांगतोय की मी दाव्याने आधीपासून बोलतो आहे आणि आधी बोलतो आहे की ज्या काही नोंदी सापडल्या त्या सर्व नोंदी जुन्याच आहे, सर्व लोकांना